मी तर म्हणजे काही ठिकाणी असं वाचलं की त्याच्यामध्ये सुद्धा कमिशनखोरी असते. म्हणजे तुम्ही पैसे दिले तर लोक येतात. मी करप्शन साईडला मी जातच नाही. हम्म, टेक्निकलच मी बघतो. कारण करप्शन सगळीकडे असतं. इट्स नॉट दॅट आय हॅव टू एक्सेप्ट इट, हम्म, बट दॅट इज नॉट द ओनली रिझन. हम्म, Reason is not understanding the intricacies of any engineering and ecological aspect. तर the garden departmentने सांगितलं होतं की हे असं आहेत म्हणून. इंजिनियर्सना घाई होती कारण कॉन्ट्रॅक्टर्सना ते सांगितलं गेलं असं लवकर करा म्हणून. हो, सांगितलं जात असतं ते, मी बघतो ना. तर घाई केली असेल तर करून टाकावा, मग बघूया काय होईल ते. झालं हे. आता हे झाल्यामुळे आपल्याला वी हॅव टू अमेंड दॅट पर्टिक्युलर आस्पेक्ट. एव्हरीथिंग हॅज टू बी प्रॉपर. यू कांट व्हॅल्यू ए ह्युमन लाईफ विथ द लॉस ऑफ टाईम इन कन्स्ट्रक्शन. बरोबर. आता कोर्ट इज ऑल्सो रेस्पॉन्सिबल इन माय ओपिनियन फॉर पुशिंग दॅम सो मच. कोर्ट पण कधी कधी नाही, त्यांनी पुश करायचं. पण कॉन्क्रिटीकरण मला विचारलं ॲज अ टेक्निकल पर्सन, आय वुड से नो, आय वोंट लाईक टू हॅव कॉन्क्रिटाइज्ड. पण एक तऱ्हेने बरं असतं कारण तिथे पॉटहोल्स येत नाहीत असं म्हटलं जातं. आणि कॉन्क्रीट बरोबर केलं तर. बरोबर. त्याच्यात पण म्हणजे आता आपण JBLR गेलो तर तुम्हाला कळेल रस्ता कसा आहे ते. बरोबर. कॉन्क्रीट जिथे आहे बऱ्याच ठिकाणी ते वाईट आहे. तसंच आम्ही जेव्हा रोड मॉनिटरिंग कमिटीमध्ये होतो तेव्हा बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी जिथे कॉन्क्रीट केलेलं आहे बरोबर केलं नाही. पॅचेस आहेत पण ते छोटे छोटे हे होत नाहीत, पॉटहोल्स होत नाहीत. पॉटहोल्सचा प्रॉब्लेम केव्हा येतो जेव्हा मोटरसायकल्स त्याला पुढच्या गाडीच्या मधून लेन चेंज करतात. त्यांना माहीत नसतं पुढे पॉटहोल असू शकतं आणि त्याच्यामध्ये त्यांना धक्का लागतो आणि मागची गाडी पण ब्रेक लावते. पण त्या धक्क्यामुळे ते पडतात कुठेतरी आणि त्या पडून दुसऱ्या लेनमध्ये जाऊन तिकडची गाडी त्यांना माहीत नसते की कोणती पडणार आहे म्हणून त्याच्यावर जातात. So fatality increases because of that. So the detail मध्येच गेलं तर आपल्याला कळतो काय करायला पाहिजे.